नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे आणि या बदललेल्या सिलेबसनुसार आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तर आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.2 द क्रो अँड द स्नेक या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या समजून सांगितलेली आहेत, प्रश्न व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक न स्किप करता पहा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्न लक्षात येतील। या ठिकाणी आपल्याला वॉर्म अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। त्यामध्ये ए लुक ॲट द पिक्चर्स, राईट द नेम्स ऑफ दिअर यंग वन्स, म्हणजे हे चित्र पाहायचे आहेत आणि त्यांच्या पिलांची नावे लिहायची आहेत। तर पहिलं चित्र आहे मांजरीच्या पिलाचं, तर त्याला काय म्हणतो आपण? किटन। त्यानंतर कुत्र्याच्या पिलाचं हे चित्र आहे, त्याला आपण पपी म्हणतो। त्यानंतर कोंबडीच्या पिलाला आपण चिक म्हणतो। त्यानंतर बदकाच्या पिलाला डकलिंग म्हणतात। त्यानंतर गाढवाच्या पिलाला फोल म्हणतात। त्यानंतर टायगरच्या किंवा वाघाच्या पिलाला कब म्हणतात। आता बी मध्ये आपल्याला स्टोरी दिलेली आहे। आता सी क्वेश्चन पाहूया। आयडेंटिफाय द टाइप ऑफ द स्टोरी। द स्टोरी इज अ फेबल। आता फेबल म्हणजे काय? अ स्टोरी इज विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन, म्हणजे या फेबल या कथा प्रकारामध्ये जे पक्षी किंवा प्राणी आहेत ते माणसासारखे वागतात किंवा बोलतात। तर या कथेमध्ये आपण कावळ्याची तर गोष्ट बघितलेलीच आहे, तो जसा प्लॅन करतो किंवा जे काही स्टोरीमध्ये दिलेलं आहे ते ॲज लाईक अ ह्युमन, म्हणून हे कोणत्या प्रकारात मोडेल? फेबल। त्यानंतर डी क्वेश्चन पाहूया। हू सेड टू हू, म्हणजे कोणी कोणाला म्हटलेलं आहे? आय विल सून थिंक ऑफ समथिंग, हे कोणी म्हटलेलं आहे? द क्रो। कोणाला म्हटलेलं आहे? टू द लेडी क्रो। त्यानंतर पुढचं पाहूया। इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हेअर, कोणी म्हटलेलं आहे? टू द लेडी क्रो। कोणाला? टू हर हजबंड। आता ई क्वेश्चन पाहूया। अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिवन बॉक्सेस, म्हणजे आता खाली काही आपल्याला वाक्य दिलेले आहेत, ही वाक्य योग्य क्रमाने आपल्याला लावायची आहेत। पहिलं वाक्य पाहूया। द गार्ड्स चेज अवे द कोब्रा। आता हे वाक्य कितव्या क्रमांकाचं राहील? 5व्या क्रमांकाचं। सेकंड सेंटेन्स, द क्रो स्टोल द ब्रासलेट, हे 4थ्या क्रमांकाचं वाक्य राहील। थर्ड सेंटेन्स, द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स, हे 2ऱ्या क्रमांकाचं वाक्य राहील। फोर्थ सेंटेन्स, द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियन ट्री, हे 1ल्या क्रमांकाचं वाक्य राहील। आणि लास्ट सेंटेन्स, द क्रो मेड अ प्लान, तर हे कितव्या क्रमांकाचं वाक्य राहील? 3ऱ्या। तर अशा प्रकारे आपल्याला या वाक्यांचा क्रम लावता येईल। आता पुढे एफ क्वेश्चन आहे। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। खाली काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड द क्रोज डिसाइड, म्हणजे कावळ्यांनी काय ठरवले? आन्सर इज द क्रोज डिसाइडेड टू स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स अँड वॉच देअर नेस्ट, म्हणजे कावळ्यांनी थोड्या अंतरावर थांबून त्या घरट्यावर लक्ष ठेवण्याचं ठरवलं। सेकंड क्वेश्चन, व्हाय डिड द सर्वंट स्क्रीम लाऊडली, म्हणजे तो नोकर मोठ्याने का ओरडला? आन्सर इज द सर्वंट स्क्रीम लाऊडली बिकॉज ही सॉ द क्रो स्टीलिंग द प्रिसियस ब्रासलेट, म्हणजे त्या कावळ्याने त्या राणीचा जो मौल्यवान हार चोरला तेव्हा त्या नोकऱ्याने पाहिलेलं होतं आणि म्हणून तो मोठ्याने ओरडला। थर्ड क्वेश्चन, इफ यू वर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन, म्हणजे जर तुम्ही त्या रक्षकांमध्ये असता तर तुम्ही काय केले असते? आन्सर इज आय वुड हॅव
used a long stick to carefully pull on the bracelet from the hollow without harming the snake. म्हणजे मी त्या सापाला कोणतीही इजा न करता एका लांब काठीच्या साह्याने तो हार झाडाच्या डोलीतून हळूच बाहेर काढला असता. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस. म्हणजे तुमच्या घरात साप दिसला तर तुम्ही काय कराल. आन्सर इज, आय विल इमिजिएटली मूव्ह एव्हरीवन टू अ सेफ डिस्टन्स अँड कॉल अ प्रोफेशनल स्नेक रेस्क्युअर ऑर द फॉरेस्ट डिपार्टमेंट टू हेल्प. म्हणजे मी पहिल्यांदा तर माझ्या घरातल्या सर्व मेंबर्सला सुरक्षित अंतरावर नेईल आणि मदतीसाठी सर्पमित्राला किंवा वन विभागातील एखाद्या कर्मचाऱ्याला बोलावून त्या सापाचं रेस्क्यू करेल. त्यानंतर जी क्वेश्चन, रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. आता या ठिकाणी आपल्याला काही अक्षरे दिली आहेत, ती पुन्हा जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर पाहूया. तर पहिला आहे रिच, दुसरा आहे हॉलो, तिसरा आहे चिल्ड्रेन, चौथा आहे इन्स्टंटली, पाचवा आहे विकेट आणि शेवटी आहे वॉचिंग. तर अशा प्रकारे आपल्याला हे वर्ड्स रिअरेंज करता येतील. पुढचा प्रश्न आहे एच, सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्स. म्हणजे आपल्याला या दिलेल्या चौकटीतून विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे, योग्य शब्द निवडून योग्य ठिकाणी लिहायचा आहे. तर पाहूया. आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, फाउंड, विकेट, क्लेवर, लूज, डेंजरस, स्विफ्टली. तर डल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे क्लेवर. विन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लूज. लॉस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फाउंड. सेफ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे डेंजरस. स्लोली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्विफ्टली. आणि काइंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विकेट. त्यानंतर आय क्वेश्चन आहे, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. म्हणजे कथेतील खालील नामांसाठी विशेषणे लिहायची आहेत. आता विशेषण म्हणजे काय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. एखाद्या शब्दाबद्दल विशेष अशी माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर या ठिकाणी शब्द आपल्याला दिलेला आहे नेस्ट. आता नेस्ट बद्दल काय सांगता येईल, ब्युटिफुल. त्यानंतर क्रो यासाठी काय सांगता येईल, क्लेवर. त्यानंतर ब्रासलेट हे कसं होतं, प्रिसियस, मौल्यवान. कोब्रा कसा होता, विकेट म्हणजे दुष्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हे कथेतून शोधून हे विशेषणे या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर जे क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोविंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. म्हणजे खालीलप्रमाणे एक तक्ता तयार करायचा आहे आणि तो वर्गात लावायचा आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, ॲनिमल ऑर बर्ड्स, देअर होम्स आणि यंग वन्स. म्हणजे आपल्याला एका साईडला ॲनिमल किंवा बर्डची नावे दिलेली आहेत. ते कोणत्या घरात राहतात, त्या घरांना काय म्हणतात आणि त्यांच्या पिलांना काय म्हणतात ते सांगायचं आहे. तर पहिला शब्द आहे हेन. हेनच्या घराला काय म्हणतात, कूप. आणि पिलांना काय म्हणतात, चिक्स. त्यानंतर आहे डॉग. डॉगच्या घराला केनेल आणि पिलांना पपीज. काऊ शेड म्हणतात आणि त्यांच्या बाळांना काल्फ म्हणतात. फिश, फिशच्या हाऊसला किंवा होम्सला वॉटर म्हणतात आणि त्याच्या यंग वन्सला फ्राय म्हणतात. त्यानंतर आहे बर्ड. बर्डच्या घरट्यांना नेस्ट म्हणतात आणि त्यांच्या बेबीजला चिक म्हणतात. तर आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी के क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पाहूया. कंप्लीट द स्टोरी युजिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट, गिव्ह इट अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स
मॉरल म्हणजे आपल्याला या ठिकाणी कंसात काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा वापर करून ही गोष्ट पूर्ण करायची आहे, तिला योग्य शीर्षक द्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला बोध काय मिळालेला आहे म्हणजेच मॉरल ते देखील आपल्याला लिहायचं आहे. तर ही स्टोरी आपण सविस्तररित्या पुढे पाहूया. तर या गोष्टीला आपण शीर्षक देऊया द यंग एलिफंट. वन डे अ herd of elephant was crossing a river. The river was flooded with mud and water. Tan tan tara. Suddenly the head elephant trumpeted loudly to let his herd know that there was flood. The youngest elephant herd had never swum in such a strong current. He was scared. He heard the trumpet call. Immediately he started to swim towards the sound. He crossed the river safely. All the elephants praised him. याचा अर्थ असा की एक दिवस हत्तींचा कळप नदी ओलांडत होता आणि तिथे चिखल आणि पाण्याचा पूर आला होता. तेव्हा प्रमुख हत्तीने मोठ्याने आवाज काढून सगळ्यांना पुराची कल्पना दिली. त्या कळपातल्या सर्वात लहान हत्तीने एवढ्या वेगाच्या पाण्यात कधीच पोहलं नव्हतं, त्यामुळे तो खूप घाबरला. पण त्याने तो आवाज ऐकला आणि लगेच आवाजाच्या दिशेने पोहायला सुरुवात केली. तो सुखरूप नदी पार झाला आणि सगळ्या हत्तींनी त्याचे कौतुक केले. आता याचं मॉरल ऑफ द स्टोरी पाहूया. वी शुड बी ब्रेव्ह अँड फॉलो गुड गायडन्स इन डिफिकल्ट सिच्युएशन. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. इयत्ता 6वीच्या हिंदीचा सिलेबस मात्र बदललेला नाही. ज्याच्या पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती एकदा चेक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.